मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की बाळाचे बाप ब्रह्मचारी हा सुशांत रे यांचा शेवटचा चित्रपट होता. तसेच चित्रपटातील बाळाचे नाव मर्फीज का ठेवण्यात आले? चित्रपटात कोणती मोठी मिस्टेक आहे? आणि मंडळी, वेलकम टू चित्रफॅक्ट. मंडळी, याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या धमाल कॉमेडी जोडीचा दमदार चित्रपट बाळाचे बाप ब्रह्मचारी बद्दलचे 15 अननोन फॅक्ट्स. तर विदाउट एनी डिले चला सुरू करूया. आचार्य बायको वेडी काय आचार्य दानवाला बिल्ली काय चांगल्याची किल्ली वेडी काय बायकोची दानवी आचार्य काय पण त्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. व्ही शांताराम प्रोडक्शन खाली बनलेला बाळाचे बाप ब्रह्मचारी हा चित्रपट 24 ऑक्टोबर 1989ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे निर्माते होते किरण व्ही शांताराम, तर चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश घाणेकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद वसंत सबनीस यांनी लिहिली होती. चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुशांत रे, निवेदिता जोशी, किशोरी शहाणे, अलका कुबल, कांचन घारपुरे, मर्फी प्रमुख भूमिकेत, तर सुलभा देशपांडे, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी, रुही बेर्डे, गिरिराज, इर्शाद हाशमी, सुहास भालेकर, मंदाकिनी भडभडे, विद्या पटवर्धन, किशोर नांदलस्कर हे सहाय्यक भूमिकेत दिसले होते. सुधीर मोघे, शांताराम नांदगावकर आणि प्रवीण दवणे यांनी चित्रपटाची गीते लिहिली होती, तर शारंगदेव यांनी संगीतबद्ध केली होती. चित्रपटात 21 मिनिट लांबीची एकूण 5 गाणी आहेत. ती गाणी आहेत बघ सारी दुनिया निजली, हॅपी अँड सॅड व्हर्जन, बाळाचे बाप ब्रह्मचारी, 4321 आणि प्रीतीचा गेम असा नवा. या गाण्यांना आपली आवाज दिली आहे सुरेश वाडकर, सुदेश भोसले, विनय मांडके, सुहासिनी आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. चित्रपटाची लांबी आहे 2 तास 20 मिनिटे. चित्रपटाला IMDbवर 10 पैकी 7.3 अशी रेटिंग मिळालेली आहे. तर चला मंडळी, आता बघूया बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटाचे 15 अननोन फॅक्ट्स. मित्रांनो, असेच आपल्या मराठी चित्रपटांचे फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला नक्की सबस्क्राईब करा. फॅक्ट नंबर 1. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, बाळाचे बाप ब्रह्मचारी हा चित्रपट 1987च्या 3 मॅन अँड अ बेबी या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे, जो स्वतः 1985च्या फ्रेंच चित्रपट 3 मॅन अँड अ क्रॅडल चा रिमेक होता. फॅक्ट नंबर 2. हॉलिवूडच्या 1987च्या 3 मॅन अँड अ बेबी वर आधारित असला तरी बाळाचे बाप ब्रह्मचारी भारतात अनेक भाषांमध्ये इन्स्पिरेशन म्हणून वापरला गेला. 1990चा मल्याळम चित्रपट थुवल स्पर्शम आणि तेलुगू चित्रपट चिन्नारी मुद्दुला पापा, तामिळमध्ये दोनदा, 1991 मध्ये थायम्मा आणि 2001 मध्ये अस्थल, तर 2007चा हिंदी चित्रपट हे बेबी हे बाळाचे बाप ब्रह्मचारीशी लूजली इन्स्पायर आहेत. फॅक्ट नंबर 3. तुम्हाला माहिती आहे का की बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटात बाळाचे नाव मर्फीज का ठेवण्यात आले? तर चित्रपटात बाळाचे नाव मर्फी ठेवण्यामागे एक खास कारण होते. त्या काळात भारतीय घरांमध्ये मर्फी रेडिओ हा ब्रँड अत्यंत लोकप्रिय होता. रेडिओ असणाऱ्या जवळपास सर्वच घरांमध्ये मर्फीचेच रेडिओ असत. त्यावरूनच चित्रपटात बाळाचे नाव मर्फी ठेवण्यात आले होते. मंडळी, मर्फी रेडिओ हे मूळतः ब्रिटिश रेडिओ ब्रँड होते, जे भारतात फार लोकप्रिय झाले. त्यांच्या जाहिरातींमध्ये एक गोंडस, गोलमटोल, निरोगी दिसणारं बाळ दिसायचं. या बाळाला लोक प्रेमाने मर्फी बेबी किंवा मर्फी मुन्ना म्हणायचे. बाळाच्या चेहऱ्यावर बोट ठेवलेली अशी एक खास पोज किंवा प्रतिमा खूप प्रसिद्ध झाली होती. त्या काळात TV नव्हता, रेडिओ हाच बातम्या, गाणी आणि नाटकांचा मुख्य स्रोत होता. मर्फी रेडिओ घरात असणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. मर्फी बेबीचे चित्र दवाखाने, केस कापण्याची दुकाने, कॅलेंडर, पोस्टर्स अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावली जायची. मर्फी बेबीच्या प्रसिद्ध फोटोसाठी जे बाळ वापरलं गेलं त्याचं नाव होतं काग्यूर तुल्कू रिनपोचे. तेव्हा ते केवळ 3 वर्षाचे होते. पुढे ते बौद्ध भिक्षू झाले. नंतर त्यांनी प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री मंदाकिनी यांच्याशी लग्न केले. मित्रांनो, तुम्हाला हा फॅक्ट जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. फॅक्ट नंबर 4.
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की चित्रपटात मर्फीची भूमिका साकारणारा चिमुकला हा एक मुस्लिम कुटुंबातील होता. अभिनेत्री अलका कुबल यांच्या एका मुलाखतीतील सांगण्यानुसार तो बाळ खूप शांत होता आणि चित्रीकरणादरम्यान बहुतेक वेळा ते झोपलेले असे. तेव्हा त्याला जागे करण्यासाठी सेटवरील लोकांना कधी-कधी त्याला हळूच चिमटा काढून जागे करावे लागत असे. फॅक्ट नंबर 5. चित्रपटात एक सिक्वेन्स आहे जिथे अशोक सराफ कलेक्टर तावदाने म्हणजे इर्शाद हाशमी यांचे मनोरंजन करण्यासाठी इर्शाद हाशमी जसे चॅनल बदलवतात तसे अशोक सराफ खुल्या टीव्ही फ्रेमच्या मागे स्वतः वेगवेगळ्या टीव्ही प्रोग्रामची नक्कल करतात. हा सीन त्या काळी प्रचंड गाजला होता आणि हेच सिक्वेन्स पुढे 2000 साली प्रदर्शित झालेल्या गोविंदाच्या हद कर दी आपने या हिंदी चित्रपटातही पाहायला मिळाले होते. फॅक्ट नंबर 6. चित्रपटातील एका दृश्यात अशोक सराफ कॅमेरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरून लक्ष्मीकांत बेर्डे आणि मर्फी सोबत फोटो काढतात. अनेक वर्षानंतर जेव्हा सेल्फीचा ट्रेंड आला तेव्हा हे सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. चाहत्यांनी गमतीने असे म्हटले की सेल्फीचा शोध 1989 मध्येच अशोक सराफ याने लावला होता. तुम्हालाही असेच वाटते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. फॅक्ट नंबर 7. बाळाचे बाप ब्रह्मचारी हा 1989 साली प्रदर्शित झाला होता. त्याआधी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे या त्रिकुटाने 1988 मध्ये अशी ही बनवा बनवी सारख्या कल्ट क्लासिक चित्रपटात काम केले होते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही तिघांची जोडी आधीच सुपरहिट आणि परिचयाची होती. त्यामुळे या गोष्टीचा फायदा बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटाला झाला होता. फॅक्ट नंबर 8. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सुशांत रे यांच्या सर्व मराठी चित्रपटात त्यांनी सुशांत रे म्हणूनच काम केले आहे. पण हिंदी चित्रपटांकडे वळल्यावर त्यांनी आपले नाव बदलवले आणि हिंदी चित्रपटांत ते सिद्धार्थ रे म्हणून ओळखले जाऊ लागले. फॅक्ट नंबर 9. चित्रपटात दिनेशची भूमिका साकारणारे सुशांत रे हे व्ही शांताराम यांचे नातू होत. सुशांत रे यांची आई चारुशीला रे व्ही शांताराम व त्यांची पहिली पत्नी विमला शांताराम यांची मुलगी होती. व्ही शांताराम यांनी त्यांचे नातू सुशांत रे यांना त्यांच्या प्रोडक्शनखाली बनणाऱ्या चानी चित्रपटातून बालकलाकार म्हणून संधी दिली होती. मित्रांनो, तुम्हाला चानी चित्रपटाचे अननोन फॅक्ट्स जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. फॅक्ट नंबर 10. बाळाचे बाप ब्रह्मचारी हा सुशांत रे यांचा शेवटचा मराठी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. सुशांत रे यांनी काही हिंदी चित्रपटात काम केले. 2004 मध्ये वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ रे म्हणजेच सुशांत रे यांचे निधन झाले. फॅक्ट नंबर 11. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का की बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटात एक मेजर मिस्टेक आहे. तुम्ही लक्ष दिले तर चित्रपटात एक सीन येतो जिथे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे किशोरी शहाणे आणि निवेदिता जोशी यांना भेटायला जायचे असतात. तेव्हा अशोक सराफ सखूबाई म्हणजे सुलभा देशपांडेंना सखूबाई मर्फीला सांभाळ असे सांगतात. पण पुढच्या सीनमध्ये जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेचे पात्र जनार्दन लुकतुकेच्या घरी बाळाला घेऊन पुस्तके आणायला जातात तेव्हा बाळाला पाहून विद्या पटवर्धन बाळाचे नाव विचारल्यावर लक्ष्मीकांत बेर्डे लुकतुकेच्या घरी लटकविलेल्या कॅलेंडरवरील मर्फीचे नाव वाचून बाळाचे नाव मर्फी आहे म्हणून सांगतात. आणि त्याच्यात पुढच्या सीनमध्ये अशोक सराफांना सांगतात की याचे नाव मर्फी आहे. तर मित्रांनो, आहे की नाही एक मेजर मिस्टेक? फॅक्ट नंबर 12. 1989 मध्ये अशोक सराफ यांचे 6, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 5 तर अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचे 4 असे एकूण अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 15 चित्रपट प्रदर्शित झाले होते. मित्रांनो, अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 1989चा धमाल कॉमेडी चित्रपट फेकाफेकीचे अननोन फॅक्ट जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फॅक्ट नंबर 13. अलका कुबल यांनी दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांच्यासोबत केलेल्या 3 मोठ्या चित्रपटांपैकी बाळाचे बाप ब्रह्मचारी हा एक महत्त्वाचा चित्रपट होता. 1989चा राजाने वाजविला बाजा, 1989चाच बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि 1998चा चित्रपट नवसाचे पोर हे अलका कुबल यांनी दिग्दर्शक गिरीश घाणेकर
यांच्यासोबत केलेले 3 चित्रपट आहेत. फॅक्ट नंबर 14. त्या काळी चित्रपटातील बघ सारी दुनिया निजली, वेड्या जीवा जागू नको हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. महाराष्ट्रातील घराघरात अंगाई गीत म्हणून हे गाणे पोहोचले. आजही हे गाणे एक लोकप्रिय अंगाई गीत म्हणून ओळखले जाते. फॅक्ट नंबर 15. या चित्रपटाची निर्मिती व्ही शांताराम प्रोडक्शनच्या युवा विभाग अंतर्गत करण्यात आली होती. किरण शांताराम, व्ही शांताराम आणि त्यांची दुसरी पत्नी जयश्री यांचे सुपुत्र यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटाचे निर्माते होते. राहुल किरण शांताराम हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता, तर चैतन्य किरण शांताराम निर्मिती प्रमुख होते. तर मित्रांनो, ही होती बाळाचे बाप ब्रह्मचारी चित्रपटाबद्दलचे 15 अननोन फॅक्ट्स. व्हिडिओबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आपल्या मराठी चित्रपटांचे अननोन फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल चित्रफॅक्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.